advantage match. Remind you, Mauli Sport won the toss and they elected field first. Two openers of Jai Masoba Pimplas, Hemant Patil and Akshay Chaudhary. These two are the openers. Punch of his back foot and batsman Hemant Patil of the mark with single. One without loss. खूप वेगाने हा चेंडू हाताळला होता आणि बॅकफुटला जाऊन हलक्यात पुश केलं जात आहे, कुठेतरी चेक केलं जात आहे गोलंदाजाला, कारण खूप वेळानंतर हा गोलंदाज येतोय आणि कुठेतरी अभ्यास करणं गरजेचं आहे. हेमंतला ठाऊक आहे, म्हणून फक्त सॉफ्ट हँड पुश पाहायला मिळालाय. धावसंख्या झाले 1. Yasir Sheikh. Ball this time a lovely looking stroke on the up with the straight bat from batsman Akshay Chaudhary. Akshay Chaudhary of the mark with 1. Both batsmen open their account. It's 2 for no wicket. Now Mauli Sport looking a very strong team. 5 bowlers in their side, including Yasir Sheikh. Here we go. Ball this time short, control pull stroke. Fielder find the ball in deep. In come throw from Pawan Kene. 1-2 total now. His score is 3 without loss. Remember, Mauli Sport is the champion team in this season. Now playing quarter final of Mayor Cup 2021. Yasir Sheikh. This time it's hard and in the gap. No. Water taken by captain Sham Chaudhary, running catch. And finally, Yasir Sheikh claimed the first wicket in his first over in this season. Man out Akshay Chaudhary. आणि शफल होऊन थोडंसं पिचच्या मागे जाऊन हा स्ट्रोक हवेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आपण पाहिला चेंडूचा वेग भन्नाट होता, स्लॉटमध्ये आला होता, मात्र टायमिंग कुठेतरी जुळलं नाहीये, कुठेतरी इम्प्रोव्हायझेशन झालं नाही आणि हा वेगाने धावत हा झेल कन्वर्ट केलाय कॅप्टन श्याम चौधरीने. आणि कुठेतरी यासिर खूपच चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय या मेयर चषक 2021 मध्ये. This is the first over from Yasir Sheikh in this season. Sun has gone behind the cloud. Today is a hazy climate, overcast condition, and you are watching the quarter final between Mauli Sports and Jai Masoba Pimplas. 3 for the loss of 1 wicket. New batsman in, captain Sachin Maske, one of the good stroke player, Yasir Sheikh. Oh, this time sliced as ball beautifully through the cover point for 4. He used the pace of the bowler and chopped his ball over the point for 4. खूप चांगला प्रयास आपल्याला पाहायला मिळाला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय. चेंडूचा वेग मात्र खूप भन्नाट होता, उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर शरीरापासून दूर केला, बॉलला चॉप केलाय, डीप पॉईंटमध्ये सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय आणि कुठेतरी एक महत्त्वपूर्ण चौकार येतोय, तो म्हणजेच जय मसोबा पिंपळा संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 आकड्यावर. 7 runs. Great stroke indeed from Hemant Patil, the all-rounder of Masoba Pimplas. His score moves up to 7 for the loss of 1 wicket. Yasir Sheikh charging from here. Ball this time, what a great stroke. Juicy half volley over the infield for 4. This is a great shot played by Hemant Patil. Picks on the half volley and firmly driven over goes cover for 4.
बघा पुन्हा एकदा शरीरापासून दूर घेतला होता. हा खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वेगाचा उपयोग केला गेलाय आणि बॅकफुटला जाऊन कव्हर्सच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र एलिव्हेट केलाय आणि एक चांगला चौकार खेचलाय आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. पहले ओवर की समाप्ति 11 रन बनाए, बढ़िया शुरुआत हम कहेंगे जय मसोबा पिंपलास की. एक विकेट गिरा है, 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. इस मैच की विजेता टीम को आज सेमीफाइनल में चैलेंज से टकराना है. एक्झॅक्टली चॅलेंजचा तर आज दिवसच राहिलेला आहे, कारण 6 बॉलमध्ये 3 रन्स डिफेंड करणं खूपच कठीण बाब आहे आणि फक्त त्यामध्ये तुम्ही एकच धाव खर्च करता म्हणजे किती मोठी जबाबदारी तुम्ही कव्हर करताय याचा प्रात्यक्षिक या अगोदर सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. अगली दो टीमों को मैं आवाज देना चाहूंगा. ये भी ग्रामीण का क्लैश ऑफ टाइटन्स है. बर्फानी बाबा गुरसई बी और प्रेमनाथ 11 मोरबी. व्हाट अ मैच. टॉस के लिए तैयार रहना है. नक्कीच मी कॉमेंटेटरचं की कौतुक देखील करीन. 6 बॉलमध्ये 3 धावा, मात्र खेळाडूंनी रंग भरला होता, पण आमचे 2 कॉमेंटेटर सिद्दीक बाबेजी आणि ओमकार शेट्टी यांनी सुद्धा गेल्या सामन्यामध्ये रंग भरलाय. दिनेश को मोर्चे पे लगाया गया है. धीरज को इस मर्तबा अच्छी गेंद थी, आगे रखा था, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे सचिन मस्के. मोबाइल में नेटवर्क जरूरी है तो क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. कहीं भी फुटवर्क नजर नहीं आया था. असं वाटलं होतं की जो उजवा पाय आहे त्याला फेविकॉल लावून जमिनीवर चिटकावलाय की काय, जराही मूवमेंट दिसली नाही. इस बीच गेंद खींच के मारा है, पीछे खिलाड़ी श्याम चौधरी का दूसरा कैच और कप्तान सचिन मस्के इस वक्त खराब परफॉर्मेंस, 0 पे आउट. कुठेतरी सुरुवात चुकते जय मसोबा पिंपळास संघाची, कारण कालच्या दिवसात आपण पहिला खेळ तर खूप चांगला झाला होता पिंपळास संघाचा, पण आता मात्र समान कालांतराने विकेट डाऊन होतोय. हेमंत एका बाजूने चांगला खेळ करतोय, पण हेमंतला साथ मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जाते फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय तो म्हणजेच हर्षद, जो आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या बॅटमधून कित्येक वेळा आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये षटकार घेतलेले पाहिले आणि याच हंगामामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज देखील मिळालेलं आहे. बाईकचं स्वरूप होतं मॅन ऑफ द सिरीजचं. तर कुठेतरी एक मोठा क्रिकेटर आता खेळपट्टीवर येतोय पिंपळा संघासाठी. अच्छा शेर कहा था हरीश पंड्या ने सफर पे. तेरी खुशी थी सफर अख्तियार करना पड़ा मुझे, कदम कदम पे बिखर कर टूट कर बिखरना पड़ा मुझे. लेकिन यहाँ बिखरती हुई गेंदबाजी है. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं धीरज. लेकिन बिलाल शेख उसे पकड़ नहीं पाए. कमाल की गेंद थी, रफ्तार भी बहुत अच्छी थी और टिप्पा खाने के बाद बिल्कुल राइज होती हुई बल्ले का किस लेकर चली गई थी. ये देखिए ड्रॉप बाय बिलाल शेख. बघा स्टंप टू स्टंप अटॅक ठेवत नाहीये, उजव्या यष्टीच्या बाहेर अटॅक ठेवला जातोय आणि चेंडूला कुठेतरी फ्लाईट मिळते, पिच झाल्यानंतर बॉल टॉस होतोय. एक चांगली रणनीती आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची आणि पाहूया या रणनीतीचा उपयोग होतोय का. क्षेत्ररक्षकांनी तितकीच चांगली साथ दिली पाहिजे. हर्षद चौधरी नए बैट्समैन आए. इस मरतबा अजीब व गरीब ढंग से खेला, पुश किया, गेंद को हवा में जरूर थी लेकिन मिड ऑन पे कोई खिलाड़ी नहीं. डीप से जब तक आते खिलाड़ी 1 रन बना. बघा क्षेत्ररक्षकाचा आढावा घेऊन खेळला जाते. पाहिलं होतं की मिडॉनला देखील क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफला देखील नाहीये. सहजासहजी एक धाव कंप्लीट केली जाऊ शकेल आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वर. 13 रन हो चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. फिर से अच्छी गेंद बल्ले की अंदरूनी सिरे से लगकर लुढ़क गई शॉर्ट मिड विकेट पर 1 रन. अच्छी बॉलिंग कर रहे हैं धीरज, रफ्तार भी अच्छी है और गेंद जो लाइन ऑफ अटैक है उनका, गेंदबाजी का जो डायरेक्शन है वो भी परफेक्ट है. बघा दोन्ही संघ हे तितक्याच ताकदीचे आहेत, कारण दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडूचा भरणा आहे आणि आता 2 संघामध्ये मोठमोठे खेळाडू असल्यानंतर मात्र काटेकी टक्कर होईलच. धीरज इस मरतबा बहुत ही खूबसूरत ड्राइव, फुल पे लेकर पीछे खिलाड़ी मौजूद साकिब खान, 1 रन. लेकिन बहुत ही दर्शनीय ड्राइव किया था हर्षद चौधरी ने. 1 रन आता हुआ अच्छा ओवर खत्म किया धीरज ने, जिसमें केवल उन्होंने 4 रन दिए.
और 1 विकेट लिया। 2 ओवर की समाप्ति पर रन बने 15 पिंपलास के और 2 विकेटें गिरी। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। बर्फानी बाबा घोड़सई बी के कैप्टन और साथ ही साथ प्रेमनाथ 11 मोरबी के कैप्टन। बघा, प्रेक्षकांसाठी सूचना असेल की फक्त 10% प्रेक्षकांना आम्ही या स्टेडियममध्ये एंट्री दिली आहे आणि ज्या प्रेक्षकांना एंट्री दिली आहे त्यांना मात्र वारंवार आम्ही सूचना करतोय की तुम्ही प्रॉपर सॅनिटाईज करा, त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मास्क घाला आणि आपल्या बसण्यामध्ये जवळपास 3 फूटचं अंतर ठेवा आणि या नियमांचं पालन मात्र योग्य रीतीने आमचे प्रेक्षक सुद्धा करताना पाहायला मिळते। गेंदबाजी में साकिब खान को लगाया गया है। इस सीजन में वडगर के टूर्नामेंट के वो बेस्ट बॉलर रहे थे। 11 विकेटें हासिल की थी साकिब खान। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा फ्लिक कर दिया, गेंद सीधी रेंज रोवर के ऊपर, 6 रन। रेंज रोवर सिक्सर, फ्रंट फुट पे आकर ऑफिस टोज इस शॉट को खेला हर्षद चौधरी ने। ये क्लास है हर्षद चौधरी का। बघा, खूप चांगली पोझिशन घेतली, लगेचच थोडंसं फुटवर्क जाणवलं, स्लॉटमध्ये होता आणि अफलातून षटकार आलाय हर्षदच्या बॅटमधून। सिक्सर्ससाठी ओळखला जातो आणि सिक्सर मॅनकडून सिक्सर नाही येणार असं होऊ शकत नाही। धावसंख्या 6 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 21 वर। 21 रन हो चुके, तीसरा ओवर चलता हुआ। साकिब खान लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। आजकल साकिब खान तेज गेंदों पर ज्यादा निर्भर कर रहे हैं। इस मर्तबा घूमी कटर, टिप्पा खाने के बाद विकेट कीपर बिलाल शेख के पास। खूप स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक आहे माऊली स्पोर्ट्स संघासाठी, ज्यासाठी तो ओळखला जातो आणि त्यातलं हे तिसरं षटक देखील खूप चांगली सुरुवात। साकिब खान, अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में बैठना है। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, आगे रखा था, ज्यादा पिछले पांव पे चले गए। जहां पहली तेज गेंद थी वहां 2 घूमती हुई गेंदें कठिनाइयां पेश करती हुई हर्षद चौधरी के लिए। खूप चांगला अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि नॅचरल टर्न सुद्धा मिळतोय आणि कुठेतरी याचमुळे ओळखला जातो साकिब खान आणि कुठेतरी जखडून ठेवतोय या 2 फलंदाजाला। हेमंत आणि हर्षद हे 2 आक्रमक फलंदाज मात्र स्ट्रगल करतायत मोठा स्ट्रोक खेचण्यासाठी। साकिब खान लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, इस मर्तबा गेंद को आने दिया, पुल किया बहुत पावरफुल अंदाज में, 6 रन। षटकार, बघा कधी कधी वाट लावण्यासाठी वाट पाहावी लागते। गोलंदाजाचा बॉल येऊ दिला आणि आल्यानंतर पोझिशन घेऊन चेंडूला मात्र स्वेलेक्स सीमारेषा पार करून दिलाय। आउट ऑफ द पार्क षटकार, मॅग्निफिसंट सिक्सर आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय। 6 धावांची वाढ, धावसंख्या झाली 27। क्रीज में पीछे जाके शॉट को खेला था, कमाल का स्ट्रोक साकिब खान के सामने हर्षद चौधरी के बल्ले से। 2 सिक्सर, 2 डॉट गेंदे, 2 तुम्हारी 2 हमारी, चलता हुआ साकिब खान। इस मर्तबा एक्स्ट्रा कवर के ऊपर पहले बाउंस पर 4 रन। व्हाट अ मैग्निफिसेंट हिट फ्रॉम हर्षद चौधरी। साकिब खान को दिन में तारे नजर आते हुए, ये देखिए क्या शॉट है, बंदूक की गोली की तरह लॉफ्टेड ड्राइव प्रियांशी स्टेडियम में। क्या बात आहे, खूप चांगल्या पद्धतीने खेळ होतोय आणि खरंच हर्षद ज्या कामासाठी त्याला पाठवलंय ते काम खूप परफेक्टली पूर्ण करतोय। धावसंख्या मात्र आता कुठेतरी वेग पकडते आणि 31 या आकड्यावर पोहोचते। पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज। इस मर्तबा फ्लिक किया, फील्डर मौजूद है पवन केने डीप में। देखिए आज टीम में यासिर शेख हैं तो सैफ शेख नहीं है। हालांकि सैफ शेख इस सीजन के सबसे ज्यादा विकेट टेकर गेंदबाज हैं। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है, 32 रन, अच्छा टोटल बना लिया है पिंपलास ने। तर नक्कीच एक खूप चांगला लेख आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलाय। तर म्हणजेच क्रिकेट आपल्याला काय शिकवते, क्रिकेट आपल्याला लढायला शिकवते, पडायला शिकवते, प्रयत्न करायला शिकवते, निर्णय घ्यायला शिकवते, यशाच्या मागे धावायला शिकवते, जबाबदारी पेलायला शिकवते, संयमाने वागायला शिकवते, शिस्त पाळायला शिकवते, फुटलेल्यांना एकजूट व्हायला शिकवते, तुटलेल्यांना आत्मविश्वास भरायला शिकवते,
हरलो तरी भरारी मारायला शिकवते आणि जिंकलो तरी जमिनीवरच राहायला शिकवते. खूप चांगला लेख नरेश ढोबे सरांनी व्हॉट्सअपवर पाठवलाय. अगदी बरोबर. चांगली कविता. हमारे कमेंटेटर्स भी आजकल बहुत ज़्यादा शायरी की तरफ जा रहे हैं. ओमकार शेट्टे तो पहले से लगे हुए हैं, उनके साथ जुड़ गए अब हमारे मनीष पाटिल. नाही, नरेश ढोबे सरांनी हा लेख व्हॉट्सअपवर पाठवला आणि खरंच तर त्यामध्ये भावार्थ आहे. क्रिकेट तुम्हाला काय शिकवते, तर क्रिकेट तुम्हाला संबंध जोपासायला शिकवते, क्रिकेट तुम्हाला पडायला, लढायला, जिंकायला या सर्व गोष्टी शिकवते. त्या सर्व गोष्टी तुम्ही सकारात्मक नाही घेतल्या पाहिजे. सबसे बड़ा क्रिकेट का जो फायदा है कि आपकी फिजिकल फिटनेस बहुत अच्छी रहती है. और भिवंडी का क्रिकेट सबसे बड़ा बेनिफिट है ये है कि भिवंडी का क्रिकेट क्रिकेट फॉर पीस एंड क्रिकेट फॉर यूनिटी, एकता और अखंडता का क्रिकेट. ये प्रेजेंटेशन बॉक्स को दिखाया जा रहा था. देखना है कि यासिर शेख का पहला मुकाबला खेलते हुए 1 विकेट लिया, 11 रन खर्च किए, लॉन्ग ऑन पे फील्डिंग कर रहे हैं. गेंदबाजी में पवन केनी को बुलाया. मैंने पहले ही पूछा था कैप्टन को कि हर्षद चौधरी से क्या अपेक्षा है. मैन इन फॉर्म, दोनों फॉर्मेट में बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. मैन फ्रॉम दापोडे सामना कर रहे हैं मैन फ्रॉम गोरसई पवन केने का. पहली गेंद तेज तर्रार, लेकिन ऑफ स्टंप से ज्यादा बार वाइट. 33 पे पहुंचा स्कोर. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. दोनों टीमें टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. गुरसई भी और मोड़ भी. इस मर्तबा बल्ले के फेस को खोला, गेंद को गाइड कर दिया. स्क्वारिश, थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. नजाकत ज्यादा और ताकत कम. मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट. खूप चांगला कट शॉट. चेंडूला ग्लाइड केलंय. फक्त चेंडूच्या पेस आणि चेंडूचा वळणाचा उपयोग करून चेंडूला फक्त जाऊ दिलं पाहिजे. शरीरापासून खूप जास्त लांब होऊन खेळला होता. बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन केला आणि खूप चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम केलं गेलं आणि या थर्ड मॅन सीमरच्या बाहेर चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 या आकड्यावर. 37 रन्स. बहुत खूबसूरत शॉट बल्ले के फेस को खोलकर. इस मर्तबा अच्छी लंबाई की गेंद थी, कट के अंदर की जानिब आई. अच्छी वापसी की पवन केने ने. आम गेंद थी. स्कोर इस वक्त 38 रन. मैच है बर्फानी बाबा गोरसई बी बनाम प्रेमनाथ 11 मोड़ बी. इस मर्तबा फिर से भटके वाइड. देखिए खास ये जो महापौर चषक है, ये वाइड गेंदों के लिए भी याद रखा जाएगा. आखिर में हम बताएंगे कि कितने टोटल वाइड गेंदे हुई है. एक्झॅक्टली. दिशा से भटकोगे तो आपको फटे पडेंगे. आणि यावेळेस मात्र यावेळ दिवसामध्ये एकंदरीत पहिल्या सामन्यापासून वाईड हाताळले जातात. प्रत्येक संघाकडून वाईड हाताळले जातात. का कोणास ठाऊक. और कट टू कट मैचेस के लिए भी याद रखा जाएगा. फोटो फिनिश मैच, दिल की धड़कने बढ़ा देने वाले मैच. पवन के ने लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स. इस मर्तबा बैकफुट पे गए, चाबुक शॉट खेला है, लेकिन गेंद सीधी 6 रन के लिए. कमाल का शॉट. हालांकि गेंद में ज्यादा खराबी नहीं थी. शॉट को बनाया वहां पर हेमंत पाटिल ने. खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया है. खींच के मारा. सिग्नेचर लाईन आहे आपका. आणि प्रत्येक वेळी काही ना काही वेगवेगळे जुमले, वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि कधी कधी मोटिवेशन वाढवणारं देखील समालोचन तुम्हाला सिद्दीक बाबी सर, ओमकार शेट्टीजी, अजय गरजचं नेहमीच करत असतात. कारण एक रफ अँड टफ मॅचसाठी तुमच्या खेळाबरोबरच एक चांगलं समालोचन देखील झालं पाहिजे आणि ते होते या महापौर चषक 2021 मध्ये. 45 रन में खतरे की घंटी बजती हुई मौली के लिए. एक और खींच के मारने की कोशिश. कंट्रोल शॉट है. टीम के कैप्टन मिड विकेट वाइडिश में श्याम चौधरी. 1 रन स्कोर में आता हुआ. स्कोर 46 रन. 46. बघा, हेमंत खेळतोय तो म्हणजे 19 धावांवर आणि हर्षद खेळतोय 24 धावांवर. एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होते. मैन इन फॉर्म हर्षद चौधरी. 24 पे अच्छी गेंद गुड लेन पे पड़ने के बाद कट के शरीर से टकराई. कोई रन नहीं. बघा, पवनने आतापर्यंत 14 धावा खर्च केले. थोडासा महागडा पडतोय पवन या 4थ्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल. इस बीच गेंद ड्राइव किया गैप में.
कोई मौका नहीं और कैलकुलेटेड सिक्स, नाप तोड़ के मारा हुआ सिक्सर। हर्षद चौधरी 30 पर दीवार बने हुए हैं गेंदबाजी की राह में। येस बॅट्समन प्लीज, बॅट्समन साईडले पाडी घेऊन जायचंय. बघा, जे इन्फॉर्म खेळाडू आहेत त्यांच्याकडून महापौर चषकामध्ये तितकासा चांगला खेळत होत नाहीये, आणि जे फॉर्मसाठी झगडत आहेत त्यांच्याकडून या महापौर चषक 2021 मध्ये चांगला खेळत आहे. कुठेतरी एक मिक्स्ड क्रिकेट या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते. आपकी बात से मैं थोड़ा सहमत हूं, लेकिन महापौर चषक में वो बल्लेबाज ऊपर आए ये भी कहना है, लेकिन वो बल्लेबाज भी आए। हर्षद चौधरी तो ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग से ही फॉर्म में थे। एक्झॅक्टली, नक्कीच काही अपवाद वगळता मात्र आपण ते म्हणू शकतोय, पण चॅलेंज जो क्रिकेट आहे. एक फर्क है जो लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर ने मुझे कहा था, एक फर्क है, जो खेलेगा वो ऑटोमेटिक फोकस पे आएगा। एक्झॅक्टली, बघा खेळलं तर या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला एक मोठं व्यासपीठ मिळू शकते, आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं 100 नाही तर म्हणेन 200% योगदान द्यायला हवं. बघा, वाढण्यासाठी रुजावं लागते आणि चमकण्यासाठी झिजावं लागते. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, आणि तुम्हाला आता तुमची चमक वाढवायची असेल तर एक चांगला खेळ, चांगली मेहनत करावी लागेल या टुर्नामेंटमध्ये. यासिर शेख को आखिरी ओवर दिया गया है, 4 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर 52 रन, खतरे की घंटी बजती हुई। पिछली 2 मैचेस जो जीते हैं वो टीम वर्क से जीते। जय मसोबा पिंपलास खास तौर से राजन पाटिल का जो अनुभव है वो काफी काम आया है। यासिर शेख तेज गेंद लेकिन वाइड, 53 पे पहुंचा है स्कोर। बघा, हेमंत पटेलचं तितकंच कौतुक करावंसं वाटते, कारण या इनिंगच्या पहिल्या बॉलपासून तो खेळपट्टीवर आहे. इतर फलंदाज बाद झालेत, पण तो मैदानावर तळ ठोकून आहे, आणि तितकीच चांगली साथ हर्षदने दिले. धावसंख्या 53 आहे, म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे जय मसोबा पिंपळा संघाने, असं म्हणू शकतो. और राजन पाटिल के 2 ओवर बिलाल शेख, यसुद्दीन और विवेक पवार की बल्लेबाजी देखने वाली रहेंगी। यासिर शेख, ओ खतरनाक बाउंसर, वाइट, बैट्समैन की रीच के बाहर था। बकौल अंपायर के 1 फॉर दी ओवर का भी इशारा था हुआ। अंपायर आमने का, प्रेमनाथ अमर महतो का। बघा, हा एक रिस्की बॉल असतो. जेव्हा तुम्ही हाफ ट्रॅकर हाताळता आणि त्या बॉलला उंची देता त्यावेळेस वाईडचा धोका देखील असतो, पण मात्र रणनीती चांगली होती. यासिर शेख 30 गेंदबाज है सबसे। ओ बीमार, नो बॉल, महंगे पड़ रहे हैं यासिर शेख, बीमार गेंद कर बैठे हैं। अब 2 रन स्कोर में आते हुए जितने भी रन इस ओवर में आएंगे वो बिलाल शेख, विवेक पवार, गैसुद्दीन शेख, श्याम चौधरी, इन बल्लेबाजों के लिए सरदर्द बन जाएंगे. बघा, मराठीत एक म्हण आहे, दुष्काळात 13वा महिना. आता मात्र धावांचा पाऊस पडत होता, आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे सुवर्ण संधी आहे. पुढचा बॉल असेल तर म्हणजेच फ्री हिट. धावसंख्या झाली 56. हालांकि रफ्तार बहुत निकाल रहे हैं, रफ्तार के सौदागर हैं यासिर शेख. इस मर्तबा फ्लिक किया और गेंद हवा में, लेकिन फ्री हिट था इसलिए नुकसान नहीं हुआ. कोशिश बहुत बढ़िया की थी साकिब खान ने. 2 रन आते हुए स्कोर में, स्कोर 58 रनों पे पहुंचा है. 2 विकेट. क्या बल्लेबाजी कर रहे हैं 2 बैट्समैन. 17 पे खेल रहे हैं, 18 पे खेल रहे हैं. हेमंत खेळतोय तो म्हणजेच 20 धावांवर, आणि हर्षद खेळतोय 32 धावांवर. जबरदस्त पार्टनरशिप आणि जबरदस्त फलंदाजी होते जय मसोबा पिंपळाची. यासिर मात्र कुठेतरी विकेटचा शोध घेण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या शैलीचे चेंडू हाताळतोय. यासिर शेख इस मर्तबा चाबुक गेंद को स्टैंड में फेंक दिया है. 6 रन. जितनी तेज गेंद उतना तेज शॉट. अब कठिनाइयां माउली स्पोर्ट की बढ़ती हुई. जैसी गेंद वैसी नसीहत. स्लॉट मध्ये आला होता आणि खूप चांगली नहीं, ये पोझिशन. शॉट बनाया है. मैं नहीं Improve. समझता इतना आसान है जब आप बैकफुट पे जाकर गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑन फोर्स कर रहे हो. नॉट इजी अगेंस्ट द फास्ट एंड फ्यूरियस बॉलर. दिस इज द क्लास ऑफ हर्षद चौधरी. यासिर शेख
हर्षद को ये अच्छी गेंद थी, गुड लेन पे पड़ने के बाद अधिक उछाल था, थोड़ी रफ्तार भी मेंटेन की थी. यावेळेस कुठेतरी इम्प्रोव्हायझेशनची कमतरता जाणवली, कारण ऑन साईडला हवेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण खूप वेगाने हा बॉल हाताळला गेला आणि म्हणून कुठेतरी यश मिळत नाहीये फलंदाज हर्षदला. देखिए विवेक पवार ने जो उस रात सिक्सर लगाया था जय दुर्गा के सामने, वो शॉट ऑफ द मेयर कप है. मेयर कप का सबसे अच्छा हेलीकॉप्टर स्ट्रोक मिड विकेट पर. यासिर शेख इस मरतबा स्टेप में चूके, डेड बॉल. अगली दो टीमों की कैप्टन को प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस के लिए पहुंचना है. बर्फानी बाबा गोरसई आणि प्रेमनाथ 11 मुरबी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचे. लगेचच हा डाव संपल्यानंतर नाणेफेकीची प्रक्रिया कंप्लीट केली जाईल. यासिर शेख राइट आर्म राउंड ही स्टंप्स. ओ तेज गेंद, गली में गेंद को उठाया, 1 रन. आणि तुम्ही म्हणालात की यासीर खूप वेळानंतर कमबॅक करतोय, पण असं जाणवत नाही की यासीर कमबॅक केलाय. मला असं वाटतं तो वारंवार क्रिकेट खेळतोय आणि कुठेतरी त्याचा जो चार्म होता तो पुन्हा एकदा या स्पर्धेत दाखवतोय. बिल्कुल इस सीजन में पहली मर्तबा खेल रहे हैं वो. हालांकि यासिर शेख की वो गेंदबाजी कोई भी नहीं भूलेगा जो फाइनल में बाली ट्रॉफी 2018 की उन्होंने की थी अगेंस्ट धनेश. यासिर शेख इस मर्तबा कंट्रोल पुल शॉट है, गेंद वाइडिश मिड विकेट पे गई है. श्याम चौधरी टीम के कैप्टन लगातार बढ़िया फील्डिंग कर रहे हैं, 1 रन. लेकिन खतरे की घंटी तो बज चुकी है मौली स्पोर्ट्स के लिए. माना कि मौली के पास बहुत मजबूत बल्लेबाजी है, 66 रन हुए हैं, लेकिन इस तरह के लक्ष्य को छूने के लिए बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल आपको बहुत ही पॉजिटिव क्रिकेट खेलना होता है. कितनी गेंदें बची इस ओवर में? 1 गेंद बची है. हर्षद को ऑन ड्राइव किया है, 1 रन बना है. पवन ने गेंद को उठाया, तेज थ्रो और हर्षद चौधरी आउट. कुल मिलाकर 67 हुए. 68 की चुनौती रखी है मौली के सामने. एक अच्छा टोटल मैं कहूंगा, क्योंकि 5 ओवर में 68 रन 11 के ऊपर का आस्किंग ज्यादा है, बल्कि 13 ते 14च्या आस्किंग 13 से खेळावं 14 लागेल. का. बघा हेमंतने चांगले खेळ केले. हेमंतने 21 धावांवर तो नाबाद राहिलाय आणि 37 रन बनाए हर्षद चौधरी ने. बिग एंड देना चाहिए. व्हाट इनिंग ही प्लेड. आइए अगले टॉस के लिए हम आपको लिए चलते हैं, जहां पर अजय गरत मौजूद हैं. बर्फानी बाबा गुरसई बी बनाम प्रेमनाथ 11 मोरबी, वॉर्ड ऑफ टाइटंस ग्रामीण. ओवर टू अजय गरत. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा महापौर चषक 2021 मध्ये. टॉसची वेळ झालेली आहे. संकेतजी गद्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल महापौर चषक एच लिहिलेला आहे अर्थात हेड्स, आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंज स्पोर्ट्सचा लोगो आहे टी अर्थात टेल्स. ओमकार पाटील कॉल देत आहेत मोरबी टीमच्या माध्यमातून. हेड्स असा कॉल आहे आणि तेच आलेलं आहे, म्हणजेच मोरबी संघाने टॉस जिंकलाय. थँक्यू सो मच गद्रे साहेब. ओमकार, समोर गोरसई बी संघ आहे, तुमची टीम देखील फार बलाढ्य आहे.
मॅच फार मोठी आहे, स्पर्धा खूप मोठी आहे. महापौर चषक 2021 टॉस तुम्ही जिंकलाय, किती महत्वाचा आणि काय निर्णय? टॉस तर महत्त्वाचाच होता आणि आम्ही घोरसई टीम तर खूपच मोठी टीम आहे, त्यांच्यासमोर आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. काही त्यांच्या व्हिडिओज वगैरे पाहिलेले आहेत का या आधीच्या सामन्यांच्या, की त्यांनी कशा प्रकारे खेळ केलेला आहे आणि तुमची स्ट्रेंथ तुम्हाला काय वाटते? व्हिडिओ वगैरे असं काहीच नाही, पण त्यांची आणि आमची भरपूर वेळा मॅच झालेत, कधी ते जिंकलेत कधी आम्ही जिंकलोय. त्याच्यामुळं असं काहीच नाही का व्हिडिओ पाहण्याचं, ती मॅच तर एकदम परफेक्ट दोघांचंच ओके होईल असं. आणि तुमच्या संघामध्ये काही चेंजेस वगैरे या महत्त्वाच्या मॅचसाठी? नाही असं काही नाही, सेम स्क्वॉड असेल. सेम स्क्वॉड असणार. थँक्यू सो मच, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. किशोर, टॉस गमावलेला आहे, इट्स येलो वर्सेस येलो. काय वाटतं कशा प्रकारची मॅच होईल? तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची, किती स्कोअर उभारण्याचा प्रयत्न राहील? 50+. आणि तुमच्या टीममध्ये काही चेंजेस केलेले आहेत का तुम्ही? नाही चेंज काय नाही, आहे तीच टीम आहे. ॲज अ कॅप्टन जो परफॉर्मन्स राहिलेला आहे संघाचा 100% दिलाय असं वाटतं का? काही आणखी सुधारणा हव्यात? असं काय नाही, प्रत्येक जणांनी आपला 100% दिलं तर टीम नक्कीच पुढे जात राहील. थँक्यू सो मच आमच्याशी संवाद साधण्यासाठी. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की प्रेमनाथ 11 मोरबी संघाचे कॅप्टन ओमकार पाटील यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू प्रियांशी स्टुडिओ. धन्यवाद अजय गरत, हमारे साथी कमेंटेटर और सूत्र संचालक राजेंद्र पाटिल भी जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत. चुनौती भारी, दोनों ओपनर्स बीच मैदान पर बिलाल शेख और विवेक पवार. विवेक पवार ने क्या बल्लेबाजी की थी जयदुर्गा बी के सामने. गेंदबाजी में राजन पाटिल को बुलाया गया है. राजन पाटिल सामना करेंगे बिलाल शेख. आस्किंग रन रेट बहुत ज्यादा चाहिए. तेरह के 13.50 दी आस्किंग रन रेट, लगभग 13.60. गेंदबाजी की शुरुआत करते हुए राजन पाटिल. Turn from Asha Patil north stand. Facing him, batsman Bilal Sheikh. The informed batsman in this season made 1/2 century. Goes to Bilal, this time pulls it. Mighty blow. But there is the fielder and Bilal is out. What a magnificent taken by the fielder in deep. I think captain is there. Karan is there, and this is the problem for Mauli Sport. Bilal is out for duck. High in the air, and Bilal is out for duck. Back to the pavilion. Mauli Sport in trouble, but I think Manish, remember, Mauli have 8 Spalaces batsmen in their side. फलंदाजाचा वर्णा आहे, पण मात्र तुम्ही योग्य त्या वेळी योग्य त्या फलंदाज पाठवला नाही तर मात्र तेवढे जास्त फलंदाज असून काय उपयोग होत नाही. ऑप्शन्स खूप आहेत, फक्त योग्य ऑप्शन तुम्हाला योग्य त्या वेळेलाच वापरावा लागेल. One down position, sending Pawan Kene. He's also very dangerous player, but I think what I start from Rajan Patil, experienced campaigner, claimed the very important wicket of Bilal Sheikh. Now Pawan on one down position, large batting to follow. Yasuddin Sheikh, Sham Chaudhary, Saqib Khan. Ball this time, what a shot! 6 run. Great stroke from Pawan Kene. This is the Pawan Kene. Look at that. Swung away around the off stump. Great stroke. Plenty of power behind the stroke. Tremendous timing. 6 runs. Pawan of the mark with 6. And Mauli Sports 6 without loss. Chasing a target of 68 in 5 overs. Winner of this game meet challenge in semi-final. Rajan Patil.
Right arm over the wicket, facing him Pawan Kene. Another pull and powerful from A1 Pawan. 6 runs. काय ताकदीचा नजराणा पेश करतोय आणि बॅटचा फोर्स बघा किती वेगाने तो बॅट फिरवतोय आणि योग्य त्या वेळी अचूक त्या वेळी प्रहार होते त्या बॉलवर आणि चेंडू मात्र सन्मान वाढवतोय पवन केणीचा. या 2 षटकार बॅक टू बॅक आलेत या पुढच्या 2 बॉलमध्ये. This is the Mauli's cricket. This is the Pawan Kene's cricket. Back to back 2 sixers against the experienced campaigner Rajan Patil. His score is 12 for the loss of Bilal Sheikh's wicket. येस, बिलाल शेख जेव्हा बाद झाले होते तेव्हा मात्र कुठेतरी पॅव्हेलियनमध्ये निराशा पसरली होती, पण या 2 षटकांनंतर मात्र कुठेतरी एक सुखद धक्का मिळालाय आणि चांगल्या पोझिशनमध्ये येऊन पोहोचलाय तो म्हणजेच माऊली स्पोर्ट्स हा संघ. धावसंख्या झाले 1 गडी बाद 12 धावा. 68 धावांचं टार्गेट चेस करायचं म्हणजेच काय प्रत्येक षटकामध्ये 14 धावा तरी आल्याच पाहिजे जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर. पाहूया कशा पद्धतीने पाठला केला जाईल या 68 धावांचा. Rajan Patil facing him Pawan Kene, one of the dangerous customer in initial overs. What a player he is, and one of the strong player who always use bottom hand in terrific moment. Great player. This time goes his back foot, soft and tap, and they threw for 1. So Pawan Kene moves up to 13 and his score moves up to 13. Now the hero of previous match, Vivek Pawar, who is the best stroke of Mayor Cup 2021, facing Rajan Patil. Fast ball pulls it in the gap, but excellent stop from Arshad Chaudhary. Enough time, Vivek gets 1. Vivek up the mark with 1. Score was up to 14 for the loss of 1 wicket, chasing a target of 68. चांगल्या पद्धतीने ते पाठलाग चालू आहे माऊली स्पोर्ट्स या संघाचा. आतापर्यंत 5 बॉल झालेत, धावसंख्या 14 आहे. Rajan ball, beauty. Wide Yorker. Batsman looking for a cross-batted stroke. And that marks end of the Rajan's over. Score is 14 for the loss of 1 wicket. एक ओवर की समाप्ति 14 रन माउली स्पोर्ट्स के बने, 1 विकेट गिराए. बचे हुए 4 ओवर में यहाँ से जीतने के लिए जो रन चाहिए वो है 54. इसका मतलब है जो आस्किंग रन रेट है वो 14 को छू चुका है. बघा मनुष्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी परिस्थितीचे चटके आणि गोलंदाजाला खराब बॉलवर फटके बसणं गरजेचं आहे, त्याशिवाय सुधारणा होत नाही. आणि त्यानं 2 षटकार आल्यानंतर खूप चांगली सुधारणा होते राजांच्या गोलंदाजीमध्ये. पुढच्या बॉलवर मात्र 2च धावा काढताना फलंदाज झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे माहुली स्पोर्ट्सची 1 गडी बाद 14. देखना है गेंदबाजी में किसको बुलाया गया है. प्रशांत गायकवाड को मोर्चे पे लगाया गया है. सामना करेंगे बैट्समैन विवेक पवार. विवेक पवार की वो बल्लेबाजी देर रात जो दुर्गा बी के सामने उन्होंने की थी. 30 रन बनाए थे. प्रशांत गायकवाड इस मर्तबा हुक कर दिया है और गेंद देखना है क्या कुछ है. 6 रन लॉन्ग लेग बाउंड्री के बाद. देखिए बॉटम एंड का जो इस्तेमाल करते हैं पवन, प्रीतेश पाटिल, कुछ नाम है. इनसे अच्छा उमर खान, इनसे अच्छा बॉटम एंड का इस्तेमाल कोई भी नहीं करता है. बघा सापसिडीच्या खेळामध्ये आपण डाईस जेव्हा फेकतो तेव्हा 6 आकडे आल्यावर मात्र आपल्याला खूप जास्त आनंद होतो. आता प्रत्येक स्ट्रोकवर फक्त 6 दिसत आहेत आणि सर्व फासे असं जाणवतंय की माऊली स्पोर्ट्स संघाच्या बाजूने फिरत आहेत. 14 रन हो चुके हैं. 20 रन हो चुके. 20. बढ़िया गेंद, बढ़िया वापसी. बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट, अंपायर का बाई का इशारा. 21 पे पहुंचा है स्कोर. नेक टू नेट फाइट चलती हुई 68 का पीछा कर रही है माउली स्पोर्ट.
खूप चांगला पाठलाग आहे. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक येतोयच आहे. गेल्या षटकामध्ये 2 आले, या षटकामध्ये 1 आलाय. म्हणजे काय एक योग्य त्या ट्रॅकवर आहे माऊली स्पोर्ट्सचा संघ. प्रशांत इस मरतबा हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश और बड़ी विकेट, पवन आउट. खूप चांगला हा झेल घेतला गेला. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. आता पाहिलं तर या षटकामध्ये देखील षटकार आला होता, पण षटकारानंतर कमबॅक करत मात्र एक महत्त्वपूर्ण हादरा दिला गेला माऊली स्पोर्ट्सला पवन केणेच्या स्वरूपात. विकेट डाऊन. धावसंख्या आहे 21 आणि 2 गडी बाद झालेत माऊली स्पोर्ट्सचे. रिप्लेमध्ये पाहू शकताय. यावेळेस मात्र कुठेतरी फटका चुकला होता, टायमिंग जुळलं नव्हतं आणि खूप चांगला झेल स्वीकारला गेलाय. आणि बघा आनंद किती आहे, आणि आनंद बनतोय कारण एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तुम्ही बाद केलंय आणि कुठेतरी एक हादरा बसून कुठेतरी पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न केला जातोय, तो म्हणजेच जय मजोबा पिंपळा संघाकडून. नए बैट्समैन गयासुद्दीन शेख 360 डिग्री में बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं. आपने सही कहा, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. लेकिन यहाँ हार गए तो फिर जीत के लिए अगले महापौर चषक का इंतजार करना पड़ेगा. एक्झॅक्टली. एवढी मोठी स्पर्धा वर्षातून एकदाच आयोजित केली जाते आणि जर तुम्ही हरलात तर मात्र पुढचं वर्षापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. खूप चांगलं तुम्ही वक्तव्य, आणि या वक्तव्यानुसार आता चांगला खेळ पाहायला मिळेल दोन्ही संघांकडून. प्रशांत गायकवाड बहुत बड़ी विकेट हासिल कर चुके हैं पवन केने की. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए गयासुद्दीन को जमीन के सहारे ऑन साइड में खेलते हुए एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 22 पे पहुंचा है. दूसरा ओवर चल रहा है. गैसुद्दीनवर विश्वास असेल कारण बिलाल बाद झाल्यानंतर गैसुद्दीनच आता मात्र यांची नय्या पार लावू शकतोय, कारण आता पवन सुद्धा बाद झालाय. सुरुवातीचे 2 हादरे मात्र खूप जिव्हारी लागलेत माऊली स्पोर्ट्स संघाला. गायकवाड मुड़ते हुए विवेक को स्विंग की हवा में, लेकिन टिप्पा पहले ही खाया गेंद ने. डीप में करंट थे, 1 रन आता हुआ स्कोर में. आणि जसं हवेत खेळलं जाते त्यानंतर मात्र समर्थकांचे देखील हृदयाची स्पंदनं वाढली जातात की पुन्हा एकदा चुकीचा फटका खेळलाय की काय. पण मात्र जसा आवाकाच्या बाहेर चेंडू लँड होतोय पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास. धावसंख्या झाले ती म्हणजेच 23 धावा, 23 रन्स. हवा बहती हुई चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे और टेनिस में हवा चलती हुई महापौर चषक की. हो एपी का अंदाज, गेंद मैदान के बाहर 6 रन. क्या शॉट खेला है टाइमिंग के बलबूते पर. केलाय आणि जवळपास आमच्या व्हीआयपी बाजूला हा चेंडू लँड झालाय. देखिए अभी भी मुकाबला बराबरी पे चलता हुआ. 2 ओवर की समाप्ति, रन बने 29. 3 ओवर में कितने रन चाहिए? 39. देखिए आस्किंग रन रेट माने नहीं रखता है. दिन की रोशनी में मैच हो रहा है और 2 अच्छे बैट्समैन इस वक्त पिच पे मौजूद है. अगर जय मसोबा पिंपलास को सेमीफाइनल पे देखना है तो फिर विकेटें लेना होगी. विकेट ही दबाव बढ़ा सकते हैं. एक्झॅक्टली. बघा प्रत्येक संघाचे विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि आपण ॲज अ कॉमेंटेटर आपला तेच विश्वास असतो की जर विकेट घेतला गेला तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येऊ शकेल. पण प्रत्येक संघांचे गेम प्लॅन्स वेगवेगळे असतात. जसा संघ बदलतो तसे तसे गेम प्लॅन्स देखील बदलत जातात. आपण पाहतो प्रत्येक वेळी डाव सुरू होण्याच्या अगोदर हर्डल करतात, काहीतरी रणनीती बनलेली असते की कुठल्या गोलंदाजांनी कशी कामगिरी करायला हवी. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजन येतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो स्टार्ट घेतोय. धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा, 2 गडी बाद. राजन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा शफल केलंय, खूप चांगलं इम्प्रोव्हाइज केलं स्वतःला. क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग मध्ये, थोडासा फंबल होतोय. दरम्यान 1 धाव वेगाने कंप्लीट केले. बहुत महंगा पड़ सकता है ये कैच जो विवेक पवार का छूटा है. अब बहुत ही कट टू कट मैच है.
और मैच सदाबहार होने जा रहा है। और कमेंट्री के लिए मनीष के साथ जुड़ रहे हैं अजय गर्ग। येस, हा झेल खूप महत्वाचा होता आणि कठीणही नव्हता. जर प्रयत्न केला असता तर नक्कीच मिळू शकला असता, कारण मी तर म्हणेन कलेक्ट झाला सुद्धा होता. आणि हा झेल मात्र काय नुकसान करून जाईल ते पाहूया. बहुत ही रफ एंड टफ ये मुकाबला चलता हुआ इस बार बल्ले के अंदर लगी है। हवाई फायर करना चाहते थे गैसुद्दीन, थोड़े से निराश अपने आप से कि मिडल नहीं कर पाए। एक ही रन मिला है इस गेंद पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 पर पहुंच चुका है और 37 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए माउली स्पोर्ट्स को। और माउली स्पोर्ट्स की सबसे बड़ी ताकत भी कहीं ना कहीं बानी जा रही है इस सीजन में उनकी बल्लेबाजी, जो कि पिछले मैच में भी देखने को मिली थी। इसी नौजवान ने अच्छे अच्छे शॉट्स खेले थे, विवेक पवार ने। इस बार एक और सिंगल। येस, आता मात्र सिंगल्सचा सहारा घेतला जातोय, कारण माहिती आहे त्यांना की स्टार्टिंग ऑर्डर कुठेतरी निकामी झाली आहे, कुठेतरी तलवारची धार ही बोथट झाली आहे. आता मात्र कुठेतरी साबत पवित्रा घेऊन खेळलं जाते. धावसंख्या 32 झाली आहे. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ झाला आहे आणि ज्या धावकांनी खेळायचं आहे ती धावगती अजून काय मेंटेन झाली नाही आहे, पण अजूनही पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय माऊली स्पोर्ट्सचा संघ. राजन पाटिल का ये दूसरा ओवर है। इस बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है आसमान में 6 रन। नक्कीच आसमानी टोला, वज्र टोला, आणि यावेळेस मात्र गोलंदाजावर अत्याचार करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर केलाय. खूप चांगला आविष्कार आहे या स्ट्रोकचा आणि 6 धावा मात्र कुठेतरी पुन्हा एकदा सुखद धक्का दिला जातोय. वारंवार दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. कभी तुम्हारी कभी हमारी, बारी बारी सबकी बारी. दोन्ही बाजूने मात्र प्रहार केले जात आहेत. बिल्कुल, कभी तुम बारी तो कभी हम बारी, यही बताते हुए खिलाड़ी एक दूसरे को, दोनों टीमें एक दूसरे को। लेकिन इस समय थोड़ा सा पलड़ा माउली स्पोर्ट्स का भारी होता हुआ नजर आ रहा है। 6 रनों की बदौलत स्कोर 38 पर पहुंच चुका है और 30 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। अभी भी तीसरे ओवर का खेल चल रहा है। गेंदे शेष है यहाँ से 20 और रन बनाने हैं 30। येस, कुठेतरी आता आस्किंग रेट सुद्धा कमी होत चाललाय. बघा, मोठा प्रहार झाल्यानंतर कुठेतरी दबावात गोलंदाज सुद्धा येतो आणि राजनकडे एक मोठा अनुभव आहे आणि राजनला पहिल्या षटकात 2 षटकार बसले होते आणि या षटकात 1 षटकार बसलाय. कुठेतरी महागडा ठरतो या डावामध्ये राजन. जी हाँ, ये बड़ा ताज्जुब का विषय है कि पहले ओवर में 14 रन देने के बावजूद भी उनको दूसरा ओवर दिया गया। माना कि वो सीनियर खिलाड़ी है इस टीम के, बड़ा अनुभव रखते हैं, लेकिन कई बार आपको मैच की सिचुएशन देखते हुए और ज़्यादातर मैच की सिचुएशन देखते हुए निर्णय लेने पड़ते हैं कप्तान को। हेमंत पाटिल कप्तान है, अच्छे खुद वो गेंदबाज भी है, अच्छे ऑलराउंडर है। बैटिंग अच्छी की उन्होंने, अपने टीम के लिए 21 रनों का योगदान दिया और उसके बाद 37 रनों की शानदार पारी हर्षद ने खेली। बड़ा टोटल बनाया है, लेकिन ये स्कोर मजबूत होने के बावजूद क्या महफूज होगा, ये बहुत बड़ा सवाल है। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट। इस बार बल्ले के अंदर लगी है, बार बार ऑन साइड में खेलने का प्रयास। डिप स्क्वायर लेग पर प्रोटेक्शन है। 1 रन लेते हुए गैसुद्दीन। स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन 2 विकेटों के नुकसान पर। मैदानाच्या समतल हा बॉल निघून जाते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू स्टॉप केला जाईल. फक्त 1च धाव मिळते. धावसंख्या 39 या आकड्यातून पोहोचते. खूप चांगलं तंत्रशुद्ध क्रिकेट या सामन्यामध्ये पाहायला मिळते. कुठेच घाई दिसत नाहीये. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळते आणि अजूनही भाकीत वर्तवू शकत नाही की या सामन्यामध्ये कुठल्या संघाचा पलडा भारी आहे. 13 गेंदें बची है, 13 गेंदों में 29 रन। इस बार हुक कर दिया है, लेकिन लॉन्ग लेग पर खिलाड़ी रखा गया है इसी शॉट के लिए। दूसरे के लिए पलट चुके हैं, मौका रन आउट का और जाना होगा विवेक पवार को पवेलियन में। काफी दूर रह गए अपनी क्रीज से, बैट्समैन रन आउट। बघा, कॉम्बिनेशनची कमतरता जाणवली. आपण पाहिलं असेल, रिप्लेमध्ये पाहू शकता जसा हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. गैसुद्दीनने पाहिलं देखील नाही की विवेकने पॉपिंग क्रीज सोडली की नाही. गैसुद्दीन पळत राहिले आणि कुठेतरी कॉल झाला नाही आणि कॉल झाला नाही म्हणूनच परतावं लागतंय विवेकला आणि विकेट डाऊन होतोय माऊली स्पोर्ट्स संघाचा. धावसंख्या 40 असताना 12 गेंदों में अब 28 रन चाहिए, तो ये मैच बहुत रोमांचक स्थिति में है। नेक टू नेक फाइट है। बड़े स्कोर का बहुत अच्छी तरह से पीछा किया जा रहा है माउली स्पोर्ट्स द्वारा। अब बिल्कुल 50-50 मुझे लगता है ये मैच है। 12 गेंदों में 28 रन चाहिए, 7 विकेट्स बचे हुए हैं, लेकिन ये जो विकेट मिला है इससे खेल पर काफी फर्क भी पड़ सकता है। नक्कीच आता आपण चहाचा आस्वाद घेतला. चहा देखील गरमागरम होता आणि आता ही मॅच सुद्धा गरमागरम झाली असं म्हणण्यास हरकत नाहीये. बिल्कुल बिल्कुल, मौसम हालांकि थोड़ा सा अब ठंडा होता चला जाएगा, लेकिन जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा और भी मुकाबला गर्म होता जाएगा। गैसुद्दीन के साथ अब शाम चौधरी, बायत के विस्फोटक बल्लेबाज। गैसुद्दीन अच्छे टच में नजर आए हैं,
गयासुद्दीन ने 2 छक्के जड़े हैं 15 पर इस समय खेलते हुए। पवन केने ने 2 छक्के लगाए थे, 13 रन बनाकर आउट हुए। बिलाल 0 पर आउट हुए। विवेक पवार ने 11 रनों का योगदान दिया। आणि कदाचित असं वाटते की समर्पण देखील केलं गेलं विवेकने आपल्या विकेटचं, कारण नवीन फलंदाजाला आत घेण्यासाठी कधी कधी समर्पण करावं लागते. आणि नवीन येणारा फलंदाज श्याम चौधरी आहे, जो एक अटॅकिंग बॅट्समन आहे. कदाचित ती सोची समजी रणनीती असू शकते माऊली स्पोर्ट्स संघाची. बॉलिंग में परिवर्तन। राजेश गेंदबाजी के लिए आ रहे हैं। मैन फ्रॉम वडूनगर, ग्रामीण के मैच में जबरदस्त गेंदबाजी की उन्होंने वडूनगर टीम के लिए। ओवर पिच लॉफ्टेड शॉट, फील्डर मौजूद है काउ कॉर्नर पर। कप्तान के सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर 6 रन। आणि आमच्या पाहुण्यांना मानवंदना देणारा हा षटकार होता. प्रयास केला गेला होता हेमंतकडून, शेवटच्या क्षणाला जम घेतली. जसं आपण झाडावरून आंबा काढतो तसा हा जम घेतला गेला होता, पण मला त्याच्या आवाकाच्या बाहेर हा बॉल होता. रिप्लेमध्ये पाहू शकता, खूप चांगलं स्ट्रगल केलं होतं. स्ट्रगल कराल तरच सक्सेस व्हाल. शॉट देखील तितकाच चांगला होता. हवाई सफर षटकार 6 धावा. पिछले मैच में भी गयासुद्दीन ने बढ़िया शॉट्स खेले थे, छोटी सी लेकिन उपयुक्त पारी खेली थी, और वही आत्मविश्वास लेकर इस मैच में भी बैटिंग करते हुए गेंदबाज अपने कदम चूक गए हैं। देखिए, 1-2 बार आप यदि बॉलिंग रनअप में अपने चूक जाते हो तो वो तो ठीक है, डेड बॉल होती है, लेकिन लाइन और लेंथ में आप नहीं चूक सकते हो अभी। एक्झॅक्टली, लाईन अँड लेन खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर डेड बॉल आहे तर परत जाण्याची संधी मिळते, पण पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला चार्ज करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा फोर्स खूप जास्त होता, पण तितकाच वेगवान चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पिच झाला आणि त्यानंतर ट्रॅव्हलिंग देखील उजव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहू शकता. खूप जास्त शफल झाले होते. थोडासा अँगल देखील बनवला होता आणि थोडासा टर्न देखील मिळाला होता बॉलला. थोड़े से प्रेडिक्टेबल जरूर हो जाते हैं कई बार गयासुद्दीन भी, जब इतना ऑन साइड में वो लगातार खेलने की कोशिश करते हैं। हालांकि 360 डिग्री बैट्समैन माने जाते हैं, कहीं पर भी मैदान में वो शॉट्स खेल सकते हैं, इतनी क्षमता है। राजेश अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। क्लीन बॉल, बहुत बढ़िया गेंद, बहुत ज्यादा अक्रॉस चले गए थे। गयासुद्दीन गलती कर बैठे, आउट होकर पेविलियन की राह पर। तर बघा, तुम्ही जास्तीत जास्त शफल होऊन खेळाल तर मात्र त्याचा हाच तुम्हाला हृदंड लागेल. बघा, खूप जास्त शफल झालं. स्टंप विजन कॅमेऱ्यामध्ये तुम्ही पाहताय की खूप जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि कदाचित असं वाटलं होतं, राजेशने ओळखलंय की गैसुद्दीन वारंवार शफल होऊन खेळत आहेत, म्हणून पिचिंग खूप अचूक ठेवली, स्टंप टू स्टंप अटॅक ठेवला आणि त्रिपळजीच्या स्वरूपात फलंदाज बाद. पूरी तरह से रफ्तार में बीट किया। ग्रामीण क्रिकेट से मैन ऑफ द मैच रहे थे इसी टूर्नामेंट में। आज ही जो पिछला मैच उन्होंने खेला था वडूनगर टीम के लिए, राजेश ने 3 विकेट्स एक ही ओवर में चटकाए थे, और अब गयासुद्दीन का विकेट चटकाते हुए 46 पर गिरा है चौथा विकेट। अभी भी जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। गेंदे बची है यहाँ से 9 चेंडू 22 धावा. बघा, अजूनही सामना दोलायमान अवस्थेत आहे. प्रिडिक्शन फेल होते सर्वांचं, कारण प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं पाहायला मिळते. राजेशच्या या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर डॉट आला, तिसऱ्या बॉलवर विकेट पाहायला मिळाली. म्हणजेच काय, खूप चांगला कमबॅक करतोय राजेश या षटकामध्ये. नए बैट्समैन अनुभवी बल्लेबाज नितिन पाटिल आए हैं, मैन फ्रॉम धामनगांव। राजेश अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। ऊपरी किनारा लगा है, कोई स्लिप मौजूद नहीं है। शॉर्ट थर्ड मैन पर राजन है, वहां पर 1 रन जरूर मिल जाएगा। कश्मकश भरा क्रिकेट देखने को मिल रहा है। अब 8 गेंदों में 21 रनों की आवश्यकता माऊली स्पोर्ट्स को। कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या दोन्ही संघांकडून पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ मात्र पराभवाच्या छायेत जाण्यासाठी तयार नाही आहेत. दोन्ही संघांना विजय पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण एक मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच काय, महापौर चषक 2021, आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र आपलं योगदान 100 नाही, मी तर म्हणेन 200% झालंच पाहिजे, आणि तसाच खेळ या सर्व खेळाडूंकडून होतोय. बहुत बड़ा मैच है, क्वार्टर फाइनल मुकाबला। एक रन की अहमियत सभी खिलाड़ी जानते हैं। कई ऐसे मुकाबले रहे जिसमें कुछ टीमें 1 रन से मैच हार गई, आणि 1 रनने हरण्याचं दुःख त्यांनाच विचारावं जे हरलेत. खूप मनाला लागतो हा पराभव. खासतौर पर सोना देवी टेमघर और आज मैगी 11। पूरी रात मुझे लगता है उनके खिलाड़ी सो नहीं पाएंगे, मैगी भी नहीं खाएंगे आज वो। स्लॉक करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, फील्डर मौजूद है हर्षद, 1 ही रन। बढ़िया गेंदबाजी, पहली गेंद पर छक्का लगा, लेकिन उसके बाद अपने आप को बैक किया उन्होंने। खुद पर विश्वास वो रखते हैं, वही देखने को मिल रहा है। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी कर रहे हैं राजेश।
7 गेंदे शेष, जीतने के लिए 20 रनों की जरूरत। येस, विश्वास आणि जबाबदारी खूप महत्त्वाची आहे आणि संघाने ठेवलेला विश्वास आणि त्याने राखलेली जबाबदारी मात्र कुठेतरी फायदेशीर ठरते. पिंपळा संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करतोय राजेश पाटील. शेवटचा बॉल असेल या षटकातला. और इस आखिरी गेंद पर जरूर एक बड़ा शॉट खेलना चाहेंगे नितिन। रिवर्स की कोशिश चूक गए हैं, विकेट कीपर से रुकी तो नहीं लेकिन कोई रन नहीं लिया गया है। डॉट गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। मात्र 8 रन खर्च के इस ओवर में राजेश पाटिल ने और गयासुद्दीन का विकेट उन्होंने चटकाया। 5 ओवर का ये मैच, 1 ओवर का खेल अब बचा हुआ है मैच में और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 48 रन बने हैं। ये देखिए ऑफ स्टंप के करीब रखा था गेंद को। एकदम इंच भराच्या अंतराने हा बॉल ट्रॅव्हल होते अगदी ऑफ स्टंपच्या बाजूने. कदाचित वाटलं होतं प्रथमदर्शी की यष्ट्यांना स्पर्श करतो काय. यस, टाइम लिमिट. चला, पंचाच्या माध्यमातून ऑफिशियल कॉल की कुठलाच वेळ वाया जाण्याची काळजी आहे का. दोन्ही पंचांनी मात्र आता वेळेबद्दल ही ताकीद दिलेली आहे आणि कदाचित ताकीद दिली पाहिजे. पुढचा सामना असेल बर्फानी बाबा गोरसाई बी आणि प्रेमनाथ 11 मुरबी. नाणेफेक जिंकले प्रेमनाथ 11 मुरबी संघाने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. जब गयासुद्दीन और विवेक पवार खेल रहे थे तो ऐसे लग रहा था कि शायद आसानी से ये टारगेट चेज किया जाएगा। बिल्कुल बहुत अच्छे शॉट्स वो खेल रहे थे, लेकिन जैसे ही विवेक आउट हुए उसके बाद गयासुद्दीन ने हालांकि एक बड़ा शॉट लगाया, लेकिन फिर गयासुद्दीन भी आउट हुए और उसके बाद ज़्यादा तेज गति से बल्लेबाज रन नहीं बना पाए हैं। पिछली 5 गेंदों पर तो सिर्फ 2 ही रन बल्लेबाजों ने बनाए हैं और एक विकेट भी गिरा है। आणि सर, अजय सर, तुम्ही नेहमीच म्हणता क्रिकेट हा विचित्र खेळ आहे. तुम्हाला वाटते की तुमचा आवडता खेळाडू चांगला खेळ करेल, पण तसं नसते. प्रतिस्पर्धी संघातला खेळाडू मात्र त्याच खेळाडूला आउट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यावेळेस मात्र क्रुशियल मोमेंटला हा सामना आलाय, कारण दोन्ही संघांकडून तगडे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. आखिरी ओवर की जिम्मेदारी खुद कप्तान ने अपने कंधों पर ले ली है। हेमंत पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार। आपण क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन दिले गेले. आपण पाहू शकतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं ऑन साईडला. पाहूया या रणनीतीचा उपयोग होतोय का. देखिए कोई भी बल्लेबाज जब खेलता है तो ऑन साइड में बड़े शॉट खेलना उसके लिए थोड़ा आसान होता है, ऑफ साइड में छक्का लगाना मुश्किल होता है। 6 गेंदे 20 रन और ऑन साइड में घुमा दिया है। गेंद हवा में, फील्डर से दूर, मैदान के बाहर। शाम के बैट से खूबसूरत सिक्सर। अब 5 गेंदों में 14 रनों की जरूरत। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, क्रीज में पीछे चले गए और उसको हुक कर दिया। शामने दर्शवून दिलंय की हम भी किसी से कम नाही. मोक्याच्या क्षणी आम्ही देखील छक्का खेचू शकतो आणि हा षटकार मात्र कुठेतरी सामन्यामध्ये परत आणतोय माऊली स्पोर्ट्स संघाला. आता गरज आहे 5 बॉलमध्ये 14 धावांची. कहा जाता है कि सिक्सर रोकने के लिए कप्तान कभी भी फील्ड नहीं सजाते हैं। हाँ, कैच के लिए जरूर वो बाउंड्री पर फील्डर रखते हैं, लेकिन इतना अच्छा शॉट हो तो फिर फील्डर क्या कर पाएंगे. नाही, रणनीतीच चांगली होती. प्रोटेक्शन बघा, आपण पाहू शकतो 4 प्रोटेक्शन दिले गेले आपण सीमारेषेच्या जवळ ऑन साईडला, आणि रणनीती चांगली होती, पण मात्र चप्पा कुठेतरी आखूट ठेवला गेला होता आणि खूप चांगला पवित्रा घेतला शामने आणि षटकार खेचलाय. फील्डिंग में परिवर्तन, 5 के 5 खिलाड़ी ऑन साइड में जो है वो बाउंड्री पर तैनात कर दिए गए हैं। अगली गेंद पर मिडल तो नहीं कर पाए हैं और रन नहीं लेना चाहते वहां पर शाम, उन्होंने वापस भेज दिया है अपने पार्टनर को। डॉट गेंद। खूप चांगलं क्रिकेट आहे आणि नेहमीच म्हटलं जाते त्या मंदिरातल्या घंटेला सुद्धा आवाज नाही जिथपर्यंत आपण ती वाजवत नाही. आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी तुमच्याकडून आटोकाट प्रयत्न करायला हवे, कारण आता तुम्ही धाव घेतली नाहीये म्हणजे तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासावर तुम्हाला तुमच्या संघाला जिंकवायचंय. विश्वास की आप बात कर रहे हैं और शाम ने अपने पार्टनर पर विश्वास नहीं जताया है। 4 गेंदे 14 रन। बेहतरीन गेंद, इस बार पैर पर निशाना साधा, अब रन लेना चाह रहे हैं। हेजिटेशन जरूर है लेकिन रन लिया गया है, तो पहले क्यों नहीं लिया गया, बहुत बड़ा सवाल है। और देखिए अब दूसरे रन के लिए भी जाना चाहते हैं। बड़ा ही नाटकीय क्रिकेट, बड़ा ही नाटकीय क्रिकेट। लेग बाय का इशारा, बैट्समैन को आउट भी घोषित किया गया है, लेकिन कौन सा बैट्समैन आउट हुआ है, नितिन पाटिल या फिर शाम? येस, श्याम चौधरी बाद होते बघा. यावेळेस देखील धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये. यावेळेस त्याचा पवित्र नव्हता, धाव घेण्यात थांबवायचा इशारा करत होता, पण शेवटच्या क्षणाला त्याचा हिरमोड झाला आणि धाव घेण्याचा प्रयत्न झाला पुन्हा एकदा. त्यानंतर पॉपिंग क्रीज सोडून दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करण्याचा जो प्रकार आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र अजूनही 2 फलंदाज एकाच एंडला होते. त्यानंतर अपील केली गेली, पंचांनी बघितलं की कुठला फलंदाज आउट आहे आणि योग्य तो निर्णय आलाय. श्याम चौधरी आउट.
एक एक रन हम लगातार बात कर रहे हैं, काफी महत्वपूर्ण। 3 गेंदों में 13 रनों की जरूरत है। मैच यदि टाई होता है तो 2 गेंदों का बॉल आउट किया जाएगा, और बॉल आउट भी यदि टाई होता है तो जिस टीम ने टॉस जीता है वो टीम विजेता रहेगी। पुन्हा एकदा सामना कठीण होऊन बसलाय, तो म्हणजेच माऊली स्पोर्ट्स संघासाठी 3 बॉल 13 धावांची गरज. आता प्रत्येक बॉलवर मोठा फटका येणं बंधनकारक असेल. आपण पाहिलं या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 6 आले, त्यानंतर बॉल डॉट झाला, त्यानंतर 1 धाव आले. म्हणजेच कुठेतरी या षटकावर पकड मजबूत केली ती म्हणजेच हेमंत पटलांनी, आणि पकड मजबूत केली ती म्हणजेच पिंपळा संघाने. इस पूरे पारी में 3 ओवर ऐसे रहे हैं जिसमें पहली गेंद पर छक्का लगा, उसके बाद गेंदबाजों ने वापसी की। नितिन के पास स्ट्राइक, अगली गेंद लेकर चले हेमंत, जोर से बल्ला घुमाया, गेंद पीछे जा रही है, कुछ रन्स मिल जाएंगे, पूरे के पूरे मुझे लगता है कि 4 रन मिल जाएंगे। जी हाँ, किस्मत वाले 4 रन। नक्कीच नशिबाचा चौकार आपण म्हणू शकतोय, कारण या चौकाराची खूप जास्त गरज होती. शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इनसाइड एज लागते, आणि त्यानंतर यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू वेगाने लॉंग स्टॉप रिजन ओलांडतोय. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावले, पोहोचले 59 वर. आता म्हणणं आहे दॅट्स क्रुशियल मोमेंट. 2 बॉल 9 धावांची गरज. जी हाँ, आज आपको लगता नहीं कि मसोबा पिंपलास मापुर चषक की छुपा रुस्तम टीम है? बिल्कुल बिल्कुल, डार्क हॉर्स इन्हें जरूर कहा जा सकता है। जिस तरह का खेल उन्होंने पेश किया है, ज्यादा वेटेज इनको नहीं दिया जा रहा था टूर्नामेंट शुरू होने से पहले, लेकिन गजब का क्रिकेट खेला है। 2 गेंदें 9 रन। सुंदर गेंद, इससे बढ़िया गेंद क्या हो सकती थी इस सिचुएशन में। ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, 1 रन जरूर चुराया है, लेकिन उससे क्या होने वाला है, बात बनने वाली नहीं है माउली स्पोर्ट्स की। और एक बड़ी टीम यहाँ पर टूर्नामेंट से बाहर होने की तैयारी में है। नए बैट्समैन साकिब आए हैं, 1 गेंद उनके पास बची है, 8 रन बनाने हैं। ही एकच टीम नाही, अशा खूप साऱ्या टीम्स आहेत या महापौर चषक 2021 मध्ये ज्या छुपा रुस्तम निघाल्यात. यस, लेकिन ये सबसे बड़ा उलटफेर हम देखने जा रहे हैं। पूरे पारी में कोई भी वाइड गेंद नहीं डाली है गेंदबाजों ने, ये सबसे अच्छी बात रही है। हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह खेलना चाहते थे नितिन, लेकिन चूक गए। साकिब के पास स्ट्राइक। बघा या षटकातल्या पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा यावेळेस पराभवाच्या छायेत दिसतोय, तो म्हणजेच माऊली स्पोर्ट्स संघ. म्हणजेच काय, तुम्हाला प्रत्येक बॉलवर तुमचा विश्वास हा मजबूत ठेवायला हवा. श्यामच्या माध्यमातून 2 बॉल चुकले गेले, आणि त्यामुळेच कुठेतरी आता पराभवाच्या छायेत जाणवतोय, तो म्हणजेच माऊली स्पोर्ट्स सारखा एक मोठा संघ. एका बॉलमध्ये गरज आहे 8 धावांची. पुढचा बॉल, आखिरी गेंद, और बोल्ड कर दिया बैट्समैन को। कप्तान का कप्तानी ओवर, और इसके साथ ये मुकाबला, ये क्वार्टर फाइनल मैच जीत लिया है जय मसोबा पिंपलास टीम ने। सेमीफाइनल में प्रवेश करती हुई जय मसोबा पिंपलास, और माउली स्पोर्ट्स का सफर समाप्त होता हुआ महापौर चषक 2021 में। कॉन्ग्रेचुलेशन जय मसोबा पिंपलास, क्या विक्ट्री है, बहुत बड़ा उलटफेर। लाजवाब खेल का प्रदर्शन, कप्तान की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। बहुत ज्यादा शफल करते हुए खेलना चाहते थे वहां पर साकिब, लेकिन मौका नहीं था। क्लीन बोल्ड हुए पैरों के पीछे से। हेमंत ने 21 रनों की शानदार पारी भी खेली, एक तरह से उन्होंने टोन सेट किया अपने टीम के लिए बल्ले से, और उसके बाद आखिरी ओवर में प्रेशरस सिचुएशन में गजब की गेंदबाजी की। तारीफ करनी होगी राजेश पाटिल की भी, जिन्होंने मैच का पेनल्टी मेट ओवर किया था, सिर्फ 8 रन दिए, और ग्यासुद्दीन का बहुत ही महत्वपूर्ण विकेट चटकाया। ग्यासुद्दीन अच्छे टच में नजर आ रहे थे, 21 रनों की पारी खेली उन्होंने, लेकिन आखिरकार ये मुकाबला माउली स्पोर्ट्स हार गई और सेमीफाइनल में पहुंच चुकी है। महापौर चषक 2021 में जय मसोबा पिंपलास टीम भिवंडी सिटी क्रिकेट से। अजय गरत, क्या ये सही नहीं है कि कोई भी स्टार नहीं जय मसोबा में और टीम सुपर स्टार?
पाटिल जी, मैं आपसे निवेदन करता हूं कि आपके हाथों से हम मैन ऑफ द मैच की सेरेमनी को अंजाम देने जा रहे हैं। हर्षद चौधरी, कम फॉरवर्ड प्लीज। व्हाट अ ग्रेट इनिंग, 37 रन, मैन फ्रॉम दापोटे। आइए, सबसे पहले धनेश पाटिल आपको ये 1000 रुपए का चेक दे रहे हैं और ये ट्रॉफी दे रहे हैं जो आपको याद दिला देंगी कि महापौर चषक में आपने एवन बल्लेबाजी की भारत के एवन शो में। बहुत धन्यवाद धनेश पाटिल जी। हर्षद, फर्स्ट ऑफ ऑल मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन। कसा वाटतो? अतिशय चांगलं वाटतं, कारण की आमच्यासाठी फायनलची टीमच होती, समोरची टीम म्हणजे। हर्षद, एक बात है कि कोई टीम में हालांकि खिलाड़ी बड़े बड़े हैं, लेकिन वो जो कहते हैं ना स्टार कोई नहीं, टीम सुपर स्टार बनी। क्या आपको भी लगता नहीं कि आपकी टीम छुपा रुस्तम है और धीरे से सेमी तक पहुंची? नहीं, हम फाइनल मारने की कोशिश करेंगे। क्या बात है, कॉन्फिडेंस बहुत अच्छा है। तो मैं दर्शकों को कह सकता हूं कि चैलेंज को बड़ा चैलेंज है। हाँ ठीक है, बराबर। ऑल द बेस्ट। ये थे हर्षद पाटिल। दोस्तों, लौट चलते ग्रामीण का सबसे बड़ा मुकाबला मोरबी बना।